नागपुर शहर स्थित प्रसिद्ध इंटीग्रिटी हॉस्पिटल में अग्निशामक दल के कार्यवाहक स्टेशन अधिकारी शिवाजी शिर्के द्वारा इंटीग्रिटी हॉस्पिटल के सभी स्टाफ को फायर मॉक ड्रिल का प्रशिक्षण दिया गया। इस प्रशिक्षण शिविर में हॉस्पिटल के डायरेक्टर डॉक्टर पंकज ढोबले, डॉक्टर भाविका ढोबले सह डॉक्टर अमोल कोकास उपस्थित थे। अस्पताल के सभी कर्मचारियों ने शांतिपूर्वक यह प्रशिक्षण पूरा किया। नमस्कार, मी डॉक्टर पंकज ढोबळे, डायरेक्टर इंटीग्रिटी हॉस्पिटल। जसे आपण बघतोय आज आमच्याकडे फायरची मॉक ड्रिल सुरू आहे। आमच्या सगळ्या स्टाफला आम्ही ह्या ट्रेनिंग देतो आहे। फायरमॅनचं आजकाल खूप महत्त्व आहे, हॉस्पिटलला तर आहेच पण जनरल पब्लिकला पण महत्त्वाचं आहे। डॉक्टर शिर्के साहेब जे फायर इंचार्ज आहे त्यांच्या मदतीने आपण ही मॉक ड्रिल केलेली आहे। मी हे सांगू इच्छितो की फायर हा खूप एक महत्त्वाचा पार्ट आहे। आमच्याकरता पेशंट सेफ्टी फर्स्ट येते। आमचे पेशंट्स आहेत, आमची फॅमिली आहे, म्हणून आम्ही सेफ्टी त्यांची प्रथमवर पकडतो। त्याच्याकरताच आमचा हा आजचा उपाय चालवले आहे। तर माझ्या सगळ्या स्टाफला, माझे सगळे जे हॉस्पिटलचे कर्मचारी सगळ्यांना आम्ही आज ट्रेनिंग देतो आहे। आणि हीच एक अवेअरनेस सांगू इच्छितो की फायरबद्दल जनरल पब्लिकला अवेअर होणं खूप जरुरी आहे। इथं हॉस्पिटलला तर जरुरी आहेच, पण जनरल पब्लिकला माहीत पाहिजे की फायरमध्ये इमर्जन्सीमध्ये काय करायला पाहिजे। अशाच गोष्टी सेफ्टी आम्ही करून चालतो। आणि ते फायर डेमोसाठी आलेलो आहे। आता आग लागते त्याच्यानंतर जे प्राथमिक उपचार जे करतात त्याच्यासाठी आम्ही एक माहिती म्हणून देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। आणि आग कशी लागते याच्याबद्दल आम्ही माहिती दिलेली आहे। ट्रँगल ऑफ फायर म्हणजे आग लागायसाठी जे 3 वस्तू लागतात त्याच्यात ऑक्सिजन, हीट आणि कंबस्टिबल मटेरियल, ह्या तिन्ही वस्तू एकत्र जेव्हा येतात तेव्हा ती आग लागते। 3पैकी एखादीही वस्तू बाजूला काढल्यास ती आग, तिन्ही वस्तू जेव्हा एखादी वस्तू बाजूला काढल्या म्हणजे त्या एकत्र आल्या नसल्यामुळे ती आग कधी लागतच नाही। त्याच्यामुळे आग जेव्हा तिन्ही वस्तू एकत्र येईल तेव्हाच ती आग भडकल्या जाईल। जेव्हा एकत्र आल्याशिवाय ती आग कधी लागणार नाही। त्याच्यामुळे आपण एक उपाय पहिले आपण जो उपाय करत होतो की 3 वस्तूपैकी एखादी वस्तू आपण बाजूला करतो। समजा आपण ऑक्सिजन बाजूला केला तर स्मॉदरिंग म्हणतो आपण। स्मॉदरिंग म्हणजे आपण एक कधी आपण फेस येणारी वस्तू वापरतो, त्याचा FFF म्हणून आहे, ते आता सध्या इथे अवेलेबल नाही आहे, तर तेही वापरतो आपण। जसं लिक्विड फायर आहे त्याच्यावर आपण ती वापरतो। तर त्याच्यासाठी म्हणून आपण FFF म्हणजे ॲक्वॅटिक फायर फायटिंग हे असं ते लिक्विड आहे ते वापरतो। त्याच्यामुळे ती आग जी स्मॉदरिंग होते म्हणजे ब्लँकेटिंग होते त्याला, त्याच्यामुळे ऑक्सिजन कट होतं, त्याच्यामुळे त्याला ती आग थांबते। समजा ते कंबस्टिबल मटेरियल जे आहे, जसं जलाऊ लाकडं आहे, काही अमुक वस्तू आहे, ज्याचं ठिसूळ वस्तू आहे, त्या बाजूला गेला तरी पण आग लागत नाही। ह्या 3पैकी कोणतीही एक वस्तू, हीट जर लागली नाही तर समजा तरी आग लागत नाही। त्या 3 वस्तूपैकी एक जरी वस्तू बाजूला केली तर आग लागत नाही। दुसरी गोष्ट अशी की आपण घरगुती सिलेंडर वापरतो, ते आता सांगून झाले। घरगुती सिलेंडर प्रत्येकाच्या इथे आहे। तो LPG म्हणजे हा हवेपेक्षा वजनदार असतो, तो खाली असतो। तर म्हणून हवेत न मिसळणारी वस्तू गॅस आहे ती। त्याच्यामुळे आपण घराच्या बाहेर जेव्हा जातो तेव्हा सिलेंडर बंद आहे की नाही, गॅस पूर्ण लिकेज असतो म्हणजे बंद आहे की नाही हे बघणं जरुरी आहे। त्याच्यानंतर आपण बटन चालू आहे की बंद आहे ते बंद करून जाणे। आणि जेव्हा आपण बाहेरून कधी आलो, 15-20 दिवसानंतर बाहेरून आलो तर सगळ्यात पहिले आपण दरवाजे उघडा। त्याच्यानंतर दरवाजे उघडल्यानंतर पूर्ण विंडोज उघडा। आपण पहा स्मेल होतो का पहा, त्याच्याशिवाय इलेक्ट्रिक बटनाला चालू बंद करू नका। महान्यूज 7 के लिए कैमरा पर्सन प्रतीक कलस्कर के साथ रिंकू पांतावनी, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। Our contact: 8668792352 9801980100।